पेपर फुटीनंतर सरकारचे 3 मोठे निर्णय। परीक्षा केंद्रांवरच्या नियुक्त्या पेपरच्या सकाळीच कळणार। उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी परीक्षा केंद्रांवर निरीक्षक नियुक्त करणार। सरकारनं 77,000 पदांची भरती केल्याची देवेंद्र फडणवीस यांची माहिती। 57,000 उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली। 19,000 उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्र देणार। पेपरफुटीच्या विरोधात कायदा करा। विरोधकांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी। सत्ताधाऱ्यांकडूनही अर्थसंकल्पाचा आधार घेऊन प्रत्युत्तर। विधान परिषदेच्या 4 जागांची मतमोजणी सुरू। मुंबईमध्ये शिक्षक मतदारसंघात पंचरंगी तर पदवीधरला थेट लढत। नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधरच्या निकालाचीही उत्कंठा। नाशिकमध्ये मतपेटी 3 मतपत्रिका सापडलेल्या नंतर काही काळ मतमोजणी थांबवली। ठाकरे गटानं घेतला होता आक्षेप। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधान परिषदेला शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता। तर शिवाजीराव गर्जेंना आव्हानांवर आरोप केल्याचं गिफ्ट मिळालं। रोहित पवारांचा निशाणा। ठाण्यातल्या येऊर भागात रेव पार्टी झाल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव पार्टी झाल्याचा दावा। पोलिसांकडून आरोपांची दखल। लोणावळ्याच्या भुशी डॅमजवळ वाहून गेलेल्या 4 मृतदेह मिळाले। एकाचा शोध सुरू। इतर 5 जण दैव बलवत्तर म्हणून वाचले। नीटची पुनर्परीक्षा दिलेल्या 813 विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर। टॉपर्सची संख्या 67 वरून 61 पर्यंत घसरली। पुनर्परीक्षा दिलेल्या 5 विद्यार्थ्यांना पुन्हा मिळाले नाहीत 720 गुण। नीट परीक्षेनंतर सीईटी परीक्षेमध्ये घोळ असल्याचं समोर। कोल्हापूरमधल्या विद्यार्थ्याला सीईटीच्या उत्तरपत्रिकेनुसार 98% मार्क। जाहीर झालेला निकाल 43%। वेस्ट इंडिजच्या बार्बाडोसमध्ये चक्रीवादळामुळे विमानांची उड्डाणं रद्द। वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला मायदेशी परतण्यास होणार उशीर। आणि आयसीसीच्या T20 वर्ल्ड कप टीममध्ये भारताचे 6 खेळाडू। रोहित, सूर्यकुमार, हार्दिकसह अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीपही आयसीसीच्या 11 मध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।